येतोय षटकार. 6 धावेने धावफलक जर पाहिलं तर टीमची धावसंख्या वेगाने पुढे येते. टोटल धावा 16 धावा आतापर्यंत. जबरदस्त बॅटिंग. 2 बॅटर जर पाहिले ना, एका साईडला आपण केवल घर तर दुसऱ्या बाजूला करण पाटील. करण पाटीलच्या ह्या ग्राउंडवरती अनेक सारे रेकॉर्ड्स आहेत आणि लईमध्ये आल्यावर एक वेगळीच ऊर्जा त्याच्यामध्ये आपण पाहिले. परंतु हा बॉल आतमध्ये वळवलाय गॅटिंग मानकरने आणि डॉट बॉलची सांगता होते. यस, 2018 साली हाच तो खेळाडू होता. गोलंदाजी मार्गावर आहे गॅटिंग मानकर. धर्मराज चषकामध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून ठरला होता हा खेळाडू. टू व्हीलर गाडी त्याला मिळाली होती. आता त्याचाच हा बॉल हवेत आहे कव्हर क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षकाने दुसऱ्या प्रयत्नामध्ये टिपलाय झेल. संपला बॅटरचा खेळ. परत जावं लागतं बॅटरला. पहिली विकेट डाऊन. 1 गडी बाद. धावपळकर धाबा आहेत त्या 16 फॉर 1. अप्रतिम. जर पाहिला मोठा फटका खेळायचा होता. इनसाइड आउट करून फटका खेळला आणि जास्त काळ चेंडू हवेत राहिला इझिली. हा जर पाहिला कॅच घेण्याचा इरादा होता. जॅक्सन होता. पहिल्या अटेम्प्ट मध्ये कॅच सुटला आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये हा कॅच कॅरी केलाय. जगलिंग कॅच होता परंतु तो कॅच जॅक्सनने कॅरी केल्यानंतर विकेट प्राप्त होतोय. 16 धावा धावपळकर लागल्यात आणि ही पहिली सफलता मिळाली. 16 धावांची भागीदारी चालू आहे. अशा स्थितीमध्ये समीर राऊतचं येणं फार महत्वाचं होतं आणि अगदी योग्य पद्धतीनं तो मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. योग्य वेळी उतरलाय. संकट मोचकाची भूमिका अदा करणारा खेळाडू. कुळा गटातील अनेक मॅचेसमध्ये आपली हुकूमत गाजवणारा खेळाडू. रन मशीन आहे मैदानाच्या आतमध्ये आणि तिला आता रोखण्याकरता पुन्हा गॅटिंग मानकर तयार आहे. समीर राऊत मालजीपाड्याचा वंडर बॉय. अनेक मॅचेस जिंकवल्यात. वसई विरार प्रीमियर लीग देखील गाजवली होती कारण की द ग्रेट मराठा परिवाराकडून 2 वेळा त्याला हा बहुमान मिळालाय म्हणून त्याचा उल्लेख आपण या ठिकाणी करतोय. समीर राऊत मॅन इन फॉर्म आहे. चांगली बॅटिंग सध्या तो करेल का? स्विच हिटचा फटका आल्याच परंतु फिल्डर आहे आणि पुन्हा एकदा काय जबरदस्त मिल्टनने हा बॉल अडवलाय. डॉट बॉल येतोय. 2 ओव्हरचा खेळ होतोय समाप्त आणि 16 धावा 1 विकेट. प्रथम बॅटिंग करत असताना जय महाकाल मालजीपाडा संघ. 16 धाबा 1 गडी बाद. 2 षटकांचा खेळ संपलाय. वेळेबद्दल आपण सहकार्य करा कारण वेळ कोणाचा गुलाम नाही. वेळ कोणाकरता थांबत नाही. सौंदर्य स्वस्त आहे चरित्र महाग. सौंदर्य स्वस्त आहे चरित्र महाग. घड्याळ स्वस्त आहे वेळ महाग आणि हे सर्व लक्षात घेता आपण या ठिकाणी वेळेला महत्त्व द्या. 2 षटकांकरता किती वेळ खर्च केलाय हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. 16 धाबा 1 गडी बाद. 10 मिनिटं खर्च केले म्हणजे योग्य वेळेनुसार बॉलिंग अटॅक चालू आहे परंतु इथून जास्त वेळ जाणार नाही कारण की रिदम असतो संदीप सर आणि रिदम तुमच्याकडे असला ना तो कॅरी फॉरवर्ड करणं फार गरजेचं आहे आणि इथे सध्याच्या घडीला 16 धावा 1 विकेट. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल गोलंदाजी. 2 षटकांमध्ये आपल्याला हवं तितकं धावा मिळाल्या नाहीत जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा या टीमला आणि पहिलं तर ते टॉस हरलेत. समीर राऊतला हे मैदान काही नवीन नाही. मागच्या श्रद्धांजली चषकामध्ये 103 धाबा त्यांनी ह्याच मैदानावर डेट क्रिकेटमध्ये बनवल्या होत्या. श्रद्धांजली चषक म्हटलं तर स्वर्गीय रवींद्र पाटील यांच्या स्मरणार्थ ते आयोजन होतं अजिंक्य स्पोर्ट्स यांच्या टीमने केलेलं आणि त्या स्पर्धेमध्ये 103 धावा बनवणारा तो खेळाडू ठरला. आता या स्पर्धेमध्ये नेमकं काय हालचाली होतील त्याच्या बॅटिंग करताना. दबाव आहे, दडपण आहे, याच्यामधून काहीतरी मार्ग काढावाच लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज तयार आहे. ऑस्डन मानकर. लेफ्ट आर्मचा मारा. चेंडू हवेत आहे. टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाने टिपलाय झेल. बॅटर या ठिकाणी होतो फेल. विकेट डाऊन. बॅटिंग करणाऱ्या टीमला दुसरा धक्का. 2 गडी बाद. धावसंख्या 16. काय म्हणशील अक्षय या विकेट बद्दल? जबरदस्त कॅच. मिड ऑफला फिल्डर होता आणि तिथून बघा बॉल बराच काळ हवेत राहिला. कॅमेरामॅनचं देखील कौतुक करेन. शेवटपर्यंत नजरा त्या बॉल वरती आणि त्यानंतर अजय तिथे गेला मिडॉनच्या दिशेने म्हणजे मिडॉपचा फिल्डर मिडॉन पर्यंत जातोय. अंतर लांबचं होतं आणि तिथे सहज सोप्पा झेल तितका सोप्पा नव्हता तितका सोप्पा करून दाखवलाय. या अगोदर देखील एक कॅच पाहिला होता मागील मॅच मध्ये आणि समेश मोरेने काय कॅमेरा वर्क केला होता तिथेही तो जबरदस्त. टीसीपीचं कौतुक करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि ऑस्डन मानकर अचानकपणे त्याने सुद्धा गरुड झेप घेतले कारण पूर्वी टीम मध्ये तो असायचा. जास्त खेळी त्याचे पाहायला मिळायचे नव्हते. बॅटिंग चांगली करायचा. आता बॉलिंग सुद्धा तो करतोय. आपल्या टीमचा मुख्य तारणहार बनलाय. गोलंदाजी मार्गावर तोच आहे आणि त्याला ती सफलता मिळाली. विकेटवर विकेट जात आहेत आणि म्हणूनच आता नवीन फलंदाज राजूला बोलवलं जात आहे. बघूया विकेट गेल्यात परंतु महाकाल मालजीपाडा संघाकडे
8 ते 9 असे फलंदाज आहेत ते शेवटपर्यंत कधीही केव्हाही गेम चेंज करू शकतील आणि इनिंगला बीट करतील. पुढचा बॉल राजू करता ऑस्डन मानकर बॉलिंग मार्कवरती. ओ शपल क्रॉस झालाय, समोरून बॉलला टर्न केलंय बघा, आतून बाहेर आउट स्विंग होता आणि आउटस्टँडिंग परफॉर्मन्स राहिलाय ऑस्डन मानकर या गोलंदाजाकडून. आणि विशेष म्हणजे फिल्डिंग करणाऱ्या टीमने तिन्ही षटकांकरता 3 वेगवेगळे गोलंदाज वापरलेत. तिसरा गोलंदाज म्हणून ऑस्डन मानकरचा वापर केलाय. त्यांनी चांगले लेग कटर चेंडू टाकलेत, बॅटरला ओळखून चांगली गोलंदाजी होत आहे. गुडलेन स्पॉटवर चेंडू टाकताना तो दिसलाय. धावसंख्या स्थिरावली आहे, धावसंख्या 2 गडी बाद 16. डान्सिंग डाऊन द ट्रॅक फुलटॉस करून खेळला जातं या चेंडूला. चेंडू जातोय मिडॉन क्षेत्रामध्ये, डीप मिडॉन मधून थ्रो येण्याआधी 1 धाव पळून पूर्ण. एका धावेची धावसंख्या झाली 2 गडी बाद 17 धाबा 17. म्हणजे धावपळ कुठेतरी थांबवलंय. आणि एक धाव जे आहे ना संदीप सर, जो षटकार लागला त्याच्या 6व्या बॉलवरती हा सिंगल आलाय. म्हणजे सिंगल डबलला देखील महाकाल मालजीपाडा कुठेतरी विसरला आणि त्याचा फायदा गोलंदाजी करणाऱ्या संघाने घेतलाय. अचूक टप्पा, भेदक मारा आणि सध्या विकेट, डॉट बॉल हे सातत्याने पाहिले. फुल टॉस बॉल होता, आता रिक्स घेण्याचा इरादा नाही आहे म्हणून सहजरित्या या बॉलला खेळला होता. डेंजर एंडला होता समीर राऊत आणि इथे जर का डायरेक्ट हिट झाला असताना तर क्वेश्चन मार्क डोक्यावरती होता समीर राऊतच्या. परंतु सेफली 1 धाव कंप्लीट. टीमची धावसंख्या 18, 2 विकेट, 4 बॉल, तिसरी ओव्हर मार्गस्थ असताना. पहिल्या 2 षटकांमध्ये 8च्या सरासरीने 16 धाबा आल्या होत्या. नंतर आता 4 बॉलमध्ये कमीत कमी धाबा खर्च केलेत. हाफ ट्रेकर चेंडू होता, पुल करायचा होता, टायमिंग प्रॉपर होताना दिसत नाही. बॅट सुद्धा हातामधून थोडीशी सटकली होती आणि फॉरवर्ड शॉर्ट लेग मध्ये यष्टीरक्षकांनी झेल टिपलाय. परत जावं लागतं बॅटर राजूला. बॅटिंग करणाऱ्या टीमला हा तिसरा धक्का. 3 गडी बाद, धावसंख्या धाव फळकावर 18 वर 3. महाकाल मालजीपाडा संघ कुठेतरी घाई करतो या मॅच मध्ये. धावा येत आहेत परंतु विकेट आहेत ना ते सातत्याने आउट होताना दिसत आहेत. सर्व खेळाडू जर पाहिला ना तर आतापर्यंत ती पार्टनरशिप बिल्ड होत नाहीये. समोरून बॉलला फिरवला, अगोदरच इरादे स्पष्ट केले होते की हुकचा फटका खेळणार. मिस टायमिंग हा फटका होता आणि सहज सोप्पा अजेल मिल्टन या फिल्डरने, अजय होता, जबरदस्त कॅच कॅरी केलाय. बॉलिंग बार्कवरती पुन्हा एकदा ऑस्डनला आपण पाहतोय. सध्या त्याच्या नावावर पाहिलं ना तर आतापर्यंत 2 धावा, 2 विकेट 5 बॉलमध्ये. नवीन फलंदाज लोकेश भोईर चर्चेमध्ये आहे नाव. लोकेश ओपनिंगला येणारा बॅटर आहे किंवा 1 डाऊनला येणारा खेळाडू आहे, परंतु सध्या लेट पण थेट कारण की विकेट 3 गेलेत. 5व्या नंबरला त्याला इन्व्हाइट केलंय. 18 धावा आहेत या 17 बॉलमध्ये आणि विकेट 3 गेल्यात. शेवटचा बॉल 3ऱ्या ओव्हरचा. उलट दिशेने लेट पण थेट, परंतु फिल्डर आहे. ओ त्या ठिकाणी थोडस जर पाहिलं ना तर फंबलिंग झाला आणि इथे 1 धाव कंप्लीट. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर 3 ओव्हर 19 धावा 19 रन्स. काय गोलंदाजी केले, टाळ्या झाल्या पाहिजे ऑस्डन मानकर करता. अवघ्या 3 धावा, 2 विकेट, ब्रिलियंट बॉलिंग अटॅक ऑस्डन मानकर. म्हणूनच कोण म्हणतं की ही विकेट फक्त फलंदाजाकरता लाभदायक आहे, ही तर गोलंदाजाकरता सुद्धा लाभदायक आहेत. गोलंदाज सुद्धा आपलं डोकं वर काढतायत आणि चांगला टिचून मारा करतायत. लाईन खूप चांगली ठेवले गोलंदाजाने. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 19, 6.33च्या सरासरीने धावफलक आपल्याला बघायला मिळतोय. हे तुम्ही बघू शकताय. चर्चा होतोय, टीम मिटिंग होतोय आणि अशा स्थितीमध्ये आत्मविश्वास सुद्धा वाढला जातो फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. आता बॅटिंग करणाऱ्या टीमचा आत्मविश्वास कधी वाढेल? मैदानाच्या आतमध्ये जेव्हा तुम्ही खेळत असतात तेव्हा तुमच्या जवळचा मित्र म्हणजेच आत्मविश्वास. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू हा कधीच शिरकाव करणार नाही. तो आत्मविश्वास या दोघांनाही प्राप्त करावा लागेल धाव बनवण्याकरता. आणि संकटमोचक आहे, समीर राऊतवर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीला त्याने स्वीकारायला हवं आणि त्याच पद्धतीने लोकेशने देखील साथ द्यायला हवी. दोन्ही बॅटर फार महत्वाचे आहे. गॅटिंग बॉलिंग बार्कवरती आलाय. एक मालिकावीर बाईक त्याच्या नावावर आहे आणि तोच गोलंदाज याच मैदानावरती ॲज अ आयकॉन प्लेअर म्हणून त्याला पाहिले आपण मोठमोठ्या संघांमधून. हो यावेळी खोलात टाकला. पहा हा बॉल जर पाहिलं ना तर लोकेश पूर्णपणे बीट झाला. हेलिकॉप्टरचा फटका खेळायचा होता. बॉल अगोदर आला, बॅट नंतर आली. कहीं पे निगाहे कहीं पे निशाणा, डॉट बॉल. गेटिंग मानकर यांच्यावर विश्वास दर्शवलाय. मला असं वाटलं की आयवन हे गोलंदाज मार्गावर येतील. गेटिंग मानकरचा हा पहिलाच बॉल, डॉट बॉल.
लेफ्ट आमने मारा करतायत. पुन्हा एकदा बीट केला बॅटरला. बॅटरची कमजोरी काय आहे ते ओळखूनच हा टिचून मारा होतोय गोलंदाज गेटिंग मानकरचा. सलग 2 चेंडू डॉट टाकलंय. बांधून ठेवलंय पूर्ण आता बॅटिंग करणाऱ्या जय महाकाल स्पोर्ट्स मालजीपाडा टीमच्या बॅटरला. जबरदस्त गोलंदाजी. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. आता या बॉलला स्लॅश केलंय आणि पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला हा फटका खेळलाय. फिल्डर पुढे येईल डीप मध्ये. प्रोटेक्शन सध्या येत असताना 2 धावा. 2 या धावसंख्येने टीमची धावसंख्या 21 धावा. नायगाव पोलीस दलामध्ये कार्यरत आहेत अझहर मस्ते साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होते. वेलकम अझहर मस्ते, आपलं हार्दिक स्वागत. भिवंडीचे जरी सुपुत्र असले तरी मात्र त्यांची कार्यभूमी सध्याच्या घडीला हीच आहे. हाफ ट्रॅकर उचललाय चेंडूला. चेंडू जातो मिड विकेट पट्ट्या बाहेर. सीमा रेषे पार. 6 धावा. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक षटकार. अप्रतिम फटका पाहिला. प्रेक्षकांनी झल टिपलाय मला वाटतं. प्रेक्षकांनी झल टिपलाय आणि 500 रुपयाच्या मानकरी ते ठरतील असं वाटतं. त्यांना 500 रुपये दिले जातील. द ग्रेट मराठा परिवारातर्फे हे 500 रुपयाचं पारितोषिक त्यांना मिळेल. षटकाराच्या मदतीनं धावसंख्या आता थोडीशी वाढताना दबाव कमी करण्याकरता हा षटकार कामी येईल असं वाटतं. शॉर्ट अंपूलचा फटका आणि पहा प्रेक्षक देखील त्या ठिकाणी आलेत आणि काय कॅच कॅरी केलाय. लगेच याचे 500 रुपये आहेत. हो, यावेळी हा बॉल जर पाहिला तर अपील केले. इम्पॅक्ट इन लाईन, विकेट हिटिंग आणि फ्लम LBWच्या स्वरूपात विकेट गेलाय. ग्रेट डिसिजन विरल नायर सरांकडून. सातत्याने पहा. अझहर मस्ते साहेब या ठिकाणी आपण पाहतोय. उल्लेख त्यांचा अगोदर देखील केला आणि द ग्रेट मराठा परिवाराचे ते देखील सदस्य आहे. मग स्पर्धा असू द्या, भावेश पुणेकर यांची स्पर्धा असू द्या, मोहनदादा पाटील यांची किंवा इतर ॲक्टिव्हिटीज असतात ना, तिथे नेहमीच त्यांच्या सोबत कायम राहिलेत भाईंच्या सोबत. म्हणून वेलकम अझहर मस्ते साहेब, आपलं हार्दिक स्वागत आहे. विकेट गेल्यानंतर चर्चा होती संदीप सर की पारितोषिक प्रेक्षकांना मिळालं आणि लगेच बॉल आला. कधी कधी या गोष्टी खूप मॅटर करतात ॲज अ अंपायर म्हणून. कुठेतरी कॉट बिहाइंड कॉमेंटेटर सातत्याने बोलत असतो तर आवाज येत नाही, परंतु आमचे पंच सक्षम आहेत. अजित म्हात्रे आणि विरल नायर यांचं कौतुक करेन. अगदी योग्य कौतुक करावं लागेल त्यांचं. इम्पॅक्ट इन लाईन होता. मिडल स्टंपवर जाणारा चेंडू होता आणि अपील जसं केलं तसं पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलं गेलं. विकेट मिळाली, महत्त्वपूर्ण विकेट होती. संयम पाहिजेच, कारण संयम असेल ना तर तुम्ही सर्व काही साध्य करू शकतायत. कंट्रोल फलंदाजी व्हायला पाहिजे होती. नवीन बॅटर रुपेश खेळण्याकरता आलंय. रुपेश जाधव चांगला खेळाडू आहे. रुपेश चांगला असून चालणार नाही, चांगलं काम आपल्या टीम करता करावं लागेल. कोळबटापाचा चेंडू होता, खोदून काढला या चेंडूला ऑन साईडला. काव कॉर्नर क्षेत्राच्या दिशेने चेंडू वळतोय. 1 धाव मिळाली. वेगाने दुसरी धाव पूर्ण होईल काय? 2 धावा सहजतेने होत आहेत. पूर्ण ओव्हर थ्रो झालाय आणि कदाचित 2च धावा मिळतील. 2च धावा. 3 धावा होऊ शकल्या असतात. नकार दिला तो समीर राऊतनं. धावसंख्या 2ने पुढे गेली आणि धावा झालेल्या आहेत त्या 4 गडी बाद 29 फॉर द लॉस ऑफ 4 विकेट आफ्टर 4 ओव्हर. नक्कीच चांगल्या धावा देखील येत आहेत आणि विकेट देखील येतात. बॅटिंगवाली टीम तुम्हाला खुर्च्या दिल्यात. आपण खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या आहेत ना तिथेच आपण बसायचंय. इतर खेळाडूंनी कोणीही रेलिंगच्या आतमध्ये किंवा त्या ठिकाणी बसू नका. खुर्च्या आहेत तुम्हाला तर खुर्च्यांवरतीच आपण बसायचं आहे. हे नियम आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मालजीपाडा महाकाल मालजीपाडा टीमला अनाऊन्समेंट करतोय आम्ही. आयोजकांकडून या सूचना येत आहेत सातत्याने की आपण खुर्च्यांवरतीच विराजमान व्हायचं आहे बॅटिंग करत असताना आणि प्रत्येक टीमला या सूचना आहेत, अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल. टीमची धावसंख्या आहेत 4 ओव्हर 29 धावा. समीर राऊत ऑन स्क्रीन दाखवला जातोय, जर्सी नंबर 33. अनेक वेळा त्याच्या बॅटमधून अशा क्षणाला धावा आल्यात. मॅच विनर प्लेअर आहे आणि आता गेम चेंज करावा लागेल त्यालाही. इथून जर पाहिलं समीर राऊत करता टोटल 12 बॉल आहेत आणि 12 बॉलमध्ये 20, 25, 30 या धावसंख्येचा विचार करतोय जय महाकाल मालजीपाडा संघ. यस, तेच तर योग्य विचारसरणी या ठिकाणी कामे येईल. ऑफ स्टमर शफल झाला. टायमिंग प्रॉपर नव्हता तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू उचलण्याआधी 1 धाव मिळाली समीर राऊत या बॅटरला. थ्रो चुकीचा होता. 1च धाव. 1 धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली 4 गडी बाद 30. 4.1 बॉलची समाप्ती. धावसंख्या झाली आहे ती 30 धावा. अजूनही जी अपेक्षा आहे त्यांच्या समर्थकांना त्या पद्धतीने फलंदाजी होताना दिसत नाही. ऑस डन. डावखोऱ्या हाताचा गोलंदाज पुन्हा एकदा. पॅव्हलियन बॉक्स एंड कडून गोलंदाजी ऑन दी अप क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह.
दिल मांगे मोर वेलकम फोर येतोय चौकार. चांगलं स्मॅश केलंय, चांगला कव्हर ड्राईव्ह फोर्स केलं होतं चेंडूला आणि ताकद सुद्धा झोकली होती, हे तुम्ही बघू शकतायत. लोअर फुलटॉस बॉल होता, चांगला लाईन आणि लेंथने चेंडू टाकायचा होता, म्हणजेच वाईड यॉर्कर टाकायचा होता आणि अशा स्थितीमध्ये हा फुलटॉस पडलाय. चौकाराची मदत मिळाली, धावसंख्या 4 ने पुढे जाते आणि धाबा झाल्या आहेत त्या 34 धाबा. स्कोर मोज ऑन 34. गोलंदाज तयार. ओहो, आता ऑफ स्टंपवर क्रॉस होऊन खेळायचं होतं मिड विकेटच्या दिशेने. चेंडू फायनल लेगच्या क्षेत्रामध्ये वळताना दिसला आपल्याला. एकच धाव मिळाली, एका धावांची धावसंख्या झाली 4 गडी बाद 35 धाबा. अजूनही लयमध्ये बॅटर दिसत नाही. संजय ठाकरे यांनी पारितोषिक लावले रुपेश जाधवला. प्रत्येक षटकाराकरता त्याला 500 रुपये आहेत. पुढचा बॉल बक्षीस लावलंय, काय फटका येईल त्या प्रकारचा. लॉंग ऑनला आहे फिल्डर क्रिसिल मस्तान आणि इथे त्याने टिपलाय झेल. संपलाय रुपेशचा खेळ. गॉन. समीर हा बॅटर बाद झालाय, म्हणजे समीर बाद झाल्यानंतर आता दबाव आणखीन वाढलाय, कारण तोच तो खेळाडू होता की ज्याच्याकडून मोठे फटके आपण अपेक्षित करत होतो, त्यांचे समर्थक सुद्धा अपेक्षित करत होते. चांगला झेल क्रिसिल मस्तानने टिपलाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये आणि ही सफलता मिळाली ऑस्टन मानकर या गोलंदाजाला. बघा ना, 9 धाबा खर्च केलेत, 3 विकेट्स मिळवलेत, 1.4 चेंडू फेकलेत गोलंदाज ऑस्टन मानकरने. चांगला टर्न मिस्टर ऑस्डनच्या माध्यमातून. 35 धावा 5 विकेट 4.4 बॉल. म्हणजे इथे वसई कोलीवाडा संघ सध्याच्या घडीला एक स्टेप पुढे आहे. गोलंदाजी करत असताना दीपूला फार लेट उतरवलंय. बघा दीपू आलाय मैदानाच्या आतमध्ये. दीपेश म्हात्रे उर्फ दीपू या नावाने जास्तीत जास्त प्रसिद्धी आणि सिक्सर किंग आहे. ज्यावेळी अशा सिच्युएशनमध्ये संघ असतो त्या त्यावेळी षटकार ठोकण्यामध्ये एक्सपर्ट हा खेळाडू. समीर राऊत बाद झालाय आणि त्याची जागा भरून काढतोय दीपू. बघूया दीपू त्याच्या माहिती करता या षटकातील 2 बॉल शिल्लक. टोटल जर इनिंगचे पाहिले ना तर 8 बॉल आहेत आणि 8 बॉलमध्ये कितपत पोचेल बॅटिंग करत असताना जय महाकाल मालजीपाडा संघ. ऑस्डनचा पुढचा बॉल दीपू म्हात्रे करता. पुढचा बॉल. फिल्डिंग सध्या चेंजेस केले जात आहेत. क्षेत्ररक्षण व्ह्यू रचनेमध्ये बदल केला जाते. बदल करणं गरजेचं आहे. वेळेनुसार काळानुसार सिच्युएशननुसार चेंजेस करावे लागतील आणि सध्या चेंजेस केलेत, परंतु टाइम देखील पहा. आल्याच उलट दिशेने खेळलाय. स्वीच हिटचा पटका इन टू द गॅप मधून. स्वीट हिट येतोय चौकार. सुंदररित्या या वेळेला बॅटरने मनामध्ये ठरवलं होतं की रिव्हर्स रूपाने आपण ट्राय करूया, प्रयत्न करूया आणि त्याच्यामध्ये त्याला सफलता मिळाली. चौकार येतोय, चौकाराच्या मदतीने धावसंख्येला सुद्धा आकार येतोय. एकूण धावसंख्या जर आपण बघितली तर धाबा झाल्या आहेत त्या 39 रन्स ऑन दी बोर्ड. 39 धाबा हे तुम्ही बघू शकता रिप्ले मध्ये. LED वॉल सुद्धा समोर आहे, तिथे सुद्धा दाखवलं जातं. पुढचा बॉल ऑस्डन बॉलिंग मार्क वरती. आडव्या बॅटने अक्रॉस दी लाईन गॅप मध्ये बॉल आणि दीपू म्हात्रे लेट आलाय, पण दीपू म्हात्रे थेट आलाय. आल्याच एक चौकार आणि त्यानंतर शॉट ऑफ पुलचा येतोय श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक. बिग हिट षटकार. बघितलं आपण, शॉर्ट बॉल होता, म्हणजेच लेग कटर होता. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणाऱ्या चेंडूला ऑन साइडला खेळणं कठीण असतं अक्षय, आणि तरी सुद्धा पीक केलं, उचललं, मिड विकेटच्या बाहेर फेकून दिलं. 6 धाव मिळवल्यात. धावसंख्या 5 गडी बाद 45 आणि 5 षटकांचा जर आपण खेळ बघितला तर 45 धाबा झालेत आणि 24 मिनिटं 5 षटकांकरता खर्च केलेत. अगदी वेळेनुसार या ठिकाणी गोलंदाजी झालंय वसई कोळीवाडा टीमची. आणि हे पाहू शकता ऑन स्क्रीन ज्या पद्धतीने एक चौकार आला होता स्विच हिटचा थर्डमॅनला, आणि त्यानंतर हा जो षटकार आला ना तो स्क्वेअर लेग आणि मिड विकेटच्या मधोमध हा षटकार, हा वॅगन व्हील दाखवला जातोय. ग्रेट TCP लाईव्हचा वर्ग. धावा 45, जो जर्सी नंबर आहे दीपूचा तो आकडा आलाय. 45 हिटमॅन पद्धतीने धावा आणि सध्या तोच आकडा येते. 5 विकेट 5 ओव्हर, म्हणजे को इन्सिडंट जो नेल्सन फिगर आहे ना ते पाहताय. आणि ऑन स्क्रीन ही यामाहाची स्पोर्ट्स स्कूटी
आपण पाहू शकता कलीमभाई यांनी सौजन्य केलेली आणि चमचमणारी ही स्कूटी, चांगला मायलेज. त्यानंतर जर पाहिलं ना तर वेगवेगळे फीचर आहेत संदीप सर. यामाहा जॅपनीज कंपनी आहे आणि यामाहा एक अशी कंपनी आहे जी स्पोर्ट्समध्ये नेहमीच आपण बाईक जे असतात ना स्पोर्ट बाईक त्याच्यामध्ये अग्रेसर हे नाव आहे. म्हणजे इथे जर पाहिलं तर चांगली ही स्कूटी देखील ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकता. जो ऑडियन्स कॅच घेतला होता त्यांच्याकरता 500 रुपये आहेत आणि ते मला वाटते या एका ओव्हरनंतर किंवा विकेट गेल्यानंतर आपण पारितोषिक देणार आहोत. टॉससाठी रेडी राहायचं आहे. एनसीसी नारंगी आणि गोकिवरे टीमचे कॅप्टनने, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. शेवटचं षटक टाकण्याकरता गोलंदाजी मार्गावर मिल्टन आलाय. समोर शाहीनकडून रुपेश करता फोर्स केलाय चेंडूला. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये एक्स्ट्रा पॉवर बघायला मिळाली. एक धाव पूर्ण होतोय. थ्रो थोडासा चुकीचा होता. एकच धाव मिळाली. एका धाव्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे ती 5 गडी बाद 46 5.1 चेंडूची समाप्ती आणि 46 धाबा. आता ह्या षटकामध्ये धावा येतील काय अक्षय, किंवा विकेट जास्त जातील बॅटिंग करणाऱ्या मालजीपाडा टीमचे? रुपेश करता पारितोषिक लावलंय. आता 1000 रुपये प्रत्येक षटकाराकरता आणि 3 षटकार मारले तर 2000. परंतु सध्या दीपू आहे स्ट्राईकला. पुढचा बॉल हो स्लोवर वन. थोडासा बॅकअप लेंथ होता आणि बॅकअप लेंथला जर पाहिलं ना तर स्लोवर वन पद्धतीने बॉल टाकला. ज्या पद्धतीने दीपूने अगोदर 2 फटके खेळल्यात ना त्यानंतर स्टडी केली मिल्टनने आणि मिल्टन या गोलंदाजच्या नावावर हॅट्रिक विथ मेडन ओव्हरचा रेकॉर्ड देखील आहे टेनिस क्रिकेटमध्ये. चांगला सराव सातत्याने तो करत असतो आणि त्या सरावाचा फायदा त्याला झालाय. 46 वर 5 गडी बाद मालजीपाडा टीम. लोअर फुल टॉस बॉल, नो लुक स्ट्रोक बघायला मिळतोय. चेंडू जातोय बॅकवर्ड स्कोर लेग रिझन मध्ये. लॉंग लेगचा शतरक्षक येतोय. थ्रो करण्याआधी 2 धाव मिळतील दीपू म्हात्रे या बॅटरला. धावसंख्या 2 ने पुढे जाताना धाबा आणि वन शॉट म्हणजेच ही एकच धाव असेल. 5 गडी बाद धावसंख्या 47 फॉलिंग स्वीप करायचा होता आणि त्यानंतर जर पाहिलं तर 1 शॉट. म्हणजेच दुष्काळात 13वा महिना आपल्या भाषेत जर विचार केला संदीप सर. 47 धावा 5 विकेट 3 बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा पहा त्याच पद्धतीने हा चेंडू आला. रायझिंग डिलेव्हरी आणि अशा प्रकारचा चेंडू पंच तुम्हाला बाउन्सर देणार नाहीत. हा राईज केलाय परफेक्ट रायझिंग डिलेव्हरी. डॉट बॉल. अचानकपणे टॉस होताना दिसला हा चेंडू, कारण बॅटरच्या पुढ्यातून म्हणजे जवळून हा टॉस होताना दिसला, उसळ घेताना दिसला हा चेंडू. डॉट बॉल. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. 47 वर 5 गडी बाद. हो स्विंग अँड मिस गुड लेन क्षेत्रामध्ये चेंडूला टाकलंय. आत वळणारा चेंडू दिसलाय गोलंदाजाचा. मिल्टन चांगली गोलंदाजी करतोय, हे तुम्ही बघू शकतायत. पडलेला चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या थांबली आहे 47 वरती 5. गोकिवरे आणि त्यांच्या अपोजिट यानंतर होणारा मॅच नारंगी. गोकिवरेचा कॅप्टन आलाय बॅक टू द बॉलर. म्हणजे इथे हाई बॉल डॉट. काय गोलंदाजी मिल्टनने या ओव्हरमध्ये अवघ्या 2 धावा दिल्या. स्लॉग ओव्हर स्पेशालिस्ट म्हणून का त्याचा वापर केला जातोय, का टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर अनेक विकेट आणि अनेक विक्रम्स आहेत. इथे याही मॅचमध्ये त्यांनी करून दाखवले. भावेश पाटील टीम सिद्धिविनायक गोकिवरेचा कॅप्टन आलाय आणि एनसीसी नारंगी या टीमचा कॅप्टन त्वरित पाठवायचंय. टॉसबॉक्सच्या दिशेने आपण वळणार आहोत. संकेत पाटील टॉस बॉक्सच्या दिशेने असतील. गोकिवरे 11 आणि त्यांच्या अपोजिट एनसीसी नारंगी. होणारा नेक्स्ट मॅच 6 ओव्हरचा मॅच, 2 पॉवर प्ले आणि इतर सर्व अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील. संकेतजी पाटील सर टॉसबॉक्सच्या दिशेने असतील. ऑडियन्स कॅच करता 500 रुपयाचा पारितोषिक आलं. हॅलो, चला टीम गोकिवरे कॅप्टन आलाय. एनसीसी नारंगी लवकर या. बघा आपल्या एकूणच या स्पर्धेचा रूल आहे की इनिंग ब्रेकमध्ये टॉस झालाच पाहिजे. एनसीसी नारंगी ऑडियन्स कॅचसाठी अगोदर आपण सन्मानित करूया एकूणच खेळाडूला, एकूणच या प्रेक्षकाला आपल्या आणि विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते
हे 500 रुपयाचं पारितोषिक या विजेत्याला देऊया. अभिनंदन करा तुझा आणि निश्चितच खूप सारं कौतुक आहे. प्रत्येक दिवशी काहीतरी जिंकत जा हीच आमची अपेक्षा आहे. थँक्यू. आमचे मान्यवर इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभस्य आपण नाणेफेक करणार आहोत. गोखिवरे टीमचे कॅप्टन आलेले आहेत. टीम एनसीसी नारंगी, इट्स अ लास्ट कॉल. जर तुम्ही इथे आला नाहीत तर 3 धावांची लगेच पेनल्टी दिली जाईल. टीम एनसीसी नारंगी आले का? अच्छा, मैदान मला वाटतं आहेत. थांबा व्यवस्थित गाडी लावा मित्रा. गौतम ये लवकर सर. या बाजूने. सध्या ये, तेवढा फोकस आम्ही नाही करणार. चला या, मी दोन्ही टीमला बघा कॉइन दाखवतो तुम्हाला. एकूणच बाजूला आहे द ग्रेट मराठा आणि दुसऱ्या बाजूला आहे अग्री सेना. तसंच कॉल देते. कोण कॉल देते? त्यांना कॉल देऊ द्या, ते लवकर आलेत. येस, गोखिवरे टीम कॉल. काकांना विनंती करतोय, फ्लिप द कॉइन. द ग्रेट मराठाचा कॉल आहे, आलाय. त्यामुळे एनसीसी नारंगी संघाना थँक्यू व्हेरी मच की आपण प्लीज मान्यवर कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे. आपण लगेच या दोन्ही कर्णधारांना खास फूड बास्केट त्यांचं वेलकम करूया. आमच्या स्पर्धेत चांगल्या पद्धतीने सहभागी झाल्याबद्दल त्यांचं हे वेलकम किट देऊन आम्ही आभार व्यक्त करतोय, स्वागत करतोय. या ही विशेष भेट आमच्याकडून आणि निश्चितच आजच्या रात्री तुम्ही एन्जॉय करा. काकांना विनंती करतोय. चला हे घ्या, आमच्याकडून खास भेट आहे. निश्चितच ठीक आहे. आता तुला केळी नंतर तुम्हाला करूया, आपण करूया, कारण निश्चितच आमच्या मान्यवर आहेत. थांबा आहे, अजून आहे. मात्र सगळ्यात महत्वाची गोष्ट, टीम आपण बघतोय या एनसीसी नारंगी नाणेफेक जिंकला. आपल्याकडे वेळ जास्त नाही, तुमचा डिसिजन सांगा प्लीज. क्षेत्रक्षण. धन्यवाद. तुमच्या टीमला लवकरात लवकर आपण या मॅच नंतर लगेच तुम्हाला आतमध्ये दिसायचं आहे. तर द ग्रेट मराठा आणि अग्री सेना आयोजित ही स्पर्धा आपण एन्जॉय करतोय मित्रांनो. आणि नंतरचा सामना देखील महत्वपूर्ण असणार आहे. एका बाजूला टीम गोखिवरे, दुसऱ्या बाजूला एनसीसी नारंगी. महत्वपूर्ण क्षण आपण एन्जॉय करणार आहोत. वळूया या मॅच कडे. आपण उत्तरार्ध अजूनही बाकी आहे. एकदा बॉक्स मध्ये स्वागत करूया एकूणच आपल्या दोन्ही समालोचक मित्रांचा. ओ टू यू कॉम्बॉक्स. थँक्यू. जाऊया सेकंड इनिंगमध्ये. टार्गेट सेट केलंय ते म्हणजेच टोटल धावा जर पाहिले ना जिंकायला तर 48. 36 बॉल 48. एक प्रकारे जर पाहिलं तर छोटं टोटल आहे, परंतु छोटं टोटल नेहमी अच्छं बॅटल म्हणून पाहिले आपण. आणि एनसीसी नारंगी संघ आपल्याला इन ॲक्शनमध्ये नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळेल. प्रमोद शेडगे सर आमच्या जोडीला जॉईंट झालेत. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत आहे कॉमेंट्री स्टुडिओमध्ये. थँक्यू व्हेरी मच अक्षयजी साटम यांचा आवाज आपण ऐकताय. त्या अगोदर संदीपजी गावण सरांचा आवाज आपण ऐकला. त्या अगोदर संकेतजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. अगदी नेत्रदीपक आणि डोळ्याचं पारणं फिरणारी ही स्पर्धा. पहिलाच बॉल आउटफील्डच्या वरून ऑन साईडला खूप चांगला बॉडमॅनचा वापर केला होता. लॉंगॉनचा फिल्डर पुढे सरसावेल तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल ऑफ द मार्क. 48 धावांचं टार्गेट यावेळेला सेट केल्यानंतर I1 वसई कोळीवाडा टीमचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात. क्रिसिल आणि गॅटिंग मानकर या खेळाडूसाठी हे मैदान नवीन नाही आहे अक्षयजी, कारण याच मैदानात मॅन ऑफ द सिरीज बाईक ज्याच्या नावावर पहिली वहिली मोटरसायकल पाहायला मिळाली होती. त्यामुळे एक चांगला हरवणारी खेळाडू आणि एक स्पेशल खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. एक्सपिरियन्स आहे, अनुभवी हा बॅटर आहे, म्हणूनच खूप दिवसानंतर मी बघतो त्याला सलामीला प्रमोशन दिले, प्रमोट केले. आणि लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन. क्रिसिल मस्तान वसई विरार प्रीमियर लीगमध्ये पाहिलं 2 नावं चर्चेमध्ये आल्या. सर्वात आधी 1 बॉल 6ला षटकार ठोकला रवी वाघमारेने. त्यानंतर दुसऱ्या दिवशी
क्रिसिल मस्तानने देखील तो कारनामा केला होता असा हा खेळाडू. 35 बॉल 47ची गरज. पुढचा बॉल जय, एक विकेट टेकर गोलंदाज आहे आणि या बॉलला ऑन साईडला फक्त दिशा दिली. फिल्डर आहे डीपमध्ये आणि सध्या बॉलला अडवल्यानंतर एक धाव. सिंगलने धावफलक 2 वरती येतात. जेवढा लो स्कोरिंग मॅच तेवढा हाय स्कोरिंग वाटू लागतो. ज्यावेळी तुमच्याकडे विकेट डॉट बॉल येत आहेत तर त्या प्रकारे कमबॅक देखील होईल महाकाल मालजीपाडा संघाकडून. सुरुवात तर चांगली झाली क्रिसिलला आणि गॅटिंगच्या माध्यमातून दोन्ही फलंदाजाने अकाउंट ओपन केले. तो कॉन्फिडन्स लेवल त्यांचा हाय होताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु जय पाटील हा एक गोलंदाज, विकेट टेकर गोलंदाज म्हणून ओळखला जातो आणि ती गरज आता सध्या तरी आहे की विकेट घेण्याची, डॉट बॉल टाकण्याची. परंतु पाहायचं आहे या बॉलला आपण पाहिलं तर खूपच बाहेर होता, लेफ्ट केलं होतं. अजित म्हात्रे सर वळत आहेत हळूहळू. तर इथून 1 रन तर कंप्लीट झाले आणि वाईट +1 अशा रन्स मिळतील 2. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 4 वर जाऊन पोहोचले गेले. अशा प्रकारची गोलंदाजी झाली ना अक्षयजी साटम, तर प्रतिस्पर्धी संघाचा जो दबाव असतो तो परिपूर्ण हलका होताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि त्याच अनुषंगाने सध्या गोलंदाज लाईनवरती कंट्रोलमध्ये दिसत नाहीये आणि अगदी तुम्ही चांगला उल्लेख केला. एक्स्ट्रा धावा आल्या तर मॅच दूर जाईल महाकाल मालजीपाडा संघाकडून. पुढचा बॉल ऑफस्टंपवर फक्त स्लॅश केले पॉइंटला. या बॉलला खेळलं गेले डीपमध्ये. फिल्डर आहे, पाहतच राहील आणि पाहतच राहावं इतका चांगला फटका आहे. अप्रतिम फील्ड वर्क पाहिलं जाईल तिथे. टोटल या धावा सध्या 3 तर कंप्लीट केल्यात आणि 3 या धावसंख्येने धावफलक जर पाहिलं टीमची धावसंख्या टोटल 7. चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. 3 रन्स गॅटिंग मानकरच्या बॅटमधून येताना. लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. 3 धावा लेफ्ट हँड बॅटरने आपल्या आयुष्यात कधीही पूर्ण पळून केल्या नाहीत. त्या खेळाडूचं नाव युनिव्हर्सल बॉस अर्थातच क्रिस गेल. या खेळाडूने आपल्या आयुष्यामध्ये 3 धावा कधीच पूर्ण पळून केल्या नव्हत्या. 333 या बॉल ऑन साईडला क्रिसिलच्या बॅटमधून धमाका. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट प्लेइंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट, क्लास टायमिंग. 6 धावा. जबरदस्त फटका. ऍक्शन रिप्ले पाहिला ना, क्रिसिलचा फेवरेट स्ट्रोक होता. शॉर्ट आर्म जॅम, शॉर्ट आर्म पुल आणि तो देखील सक्सेसफुल. फेवरेट फटका, पॅटर्न शॉट. आणि ही खासियत आहे क्रिसिल मस्तान या बॅटरकडून. त्याच्या बॅटमधून दर्जेदार षटकार येतोय. 4 बॉल 13 धावा. जय बॉलिंग मार्कवरती. इथून कमबॅक करायचंय जयला आणि क्रिसिल मॅन इन फॉर्म आहे या संघाचा खरा सूत्रधार. पुढचा बॉल ऑफ स्टंप वरती बॉल होता. बॉलला फक्त दिशा दिली. स्क्वेअर कटचा फटका खेळला. पॉइंटला फिल्डर आहे आणि तिथे मात्र 1 धाव. 1 या धावसंख्येने टीमची धावसंख्या पाहिली तर टोटल धावा 5 बॉल 14 धावा. म्हणजे येणारे बॉल आहेत 31 मध्ये 34. हे मॅचचं समीकरण आपण पाहतोय. स्टार्ट चांगली झाली. यावेळेला आपण पाहताय आयवन वसई कोळीवाडा या टीमची. क्रिसिलचा विचार केला तर 3 बॉलमध्ये 8 रन, गुड बॅटिंग. गॅटिंगचा विचार केला तर यावेळेला 2 बॉलमध्ये 4 रन त्याच्या बॅटमधून येत असताना सुंदर फलंदाजी सध्या होत असताना पाहायला मिळते. जय पाटील कमबॅक करेल का याकडे लक्ष असणार आहे. पॉवर प्लेचं पहिलं षटक पाहायला मिळतं आणि पॉवर पॅक्ड बॅटिंग सध्या होत असताना पाहायला मिळते. ऑन साईडला अप्रतिम मनगडाचा चांगला वापर केलाय. बिटवीन द गॅपमध्ये खेळून काढलाय मंदार. पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल आणि सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर आयवन वसई कोळीवाडा टीम 15 वर जाऊन पोहोचले गेले. 15 धावा झालेल्या आहेत. कामेश पाटील सध्या आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये गुणलेखकाचा लेखाजोगा आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत आणि ते माहिती देत आहेत की 2018 मध्ये जर आपण पाहिलं 7वं पर्व होतं आणि त्या 7व्या पर्वामध्ये तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं ते वसई कोळीवाडा या टीमने. आणि एका साईडला आपण पाहतायत जो संघ आहे महाकाल मालजीपाडा, त्या संघाने जर आपण पाहिलं तर देवेश स्पोर्ट्स मालजीपाडा हा संघ जर आपण पाहिलं तर अप्रतिम 8वं जे अप्रतिम आणि 9वं ते तृतीय क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं होतं. म्हणजेच दोन्ही संघ अतिशय धुरंधर खेळाडू सुद्धा आहेत आणि संपूर्ण माहिती संकलन आपण पाहिलं तर संजयजी किसन म्हात्रे यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. आफ्टर 1 ओव्हर्स 15 धावा झालेत. महाकाल मालजीपाडा टीमची स्थिती होती 8-1 सुद्धा गडी बाद झाला नव्हता. म्हणजे अक्षय यावेळेला पाहिलं तर 7 धावेने पुढे आहेत. ही जमीची बाजू पाहायला मिळते. आणि तिथे जर पाहिलं ना तर आतापर्यंत चांगली पार्टनरशिप देखील होते. 15 धावा चेसिंग करत असताना इथे 48चं टार्गेट आहे आणि ज्यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये 15 धावा येतात त्या 48 धावा कधी कधी मॅच लवकर फिनिश देखील करून देतो. इथून जय महाकाल मालजीपाडा संघाला विकेट हव्या, डॉट बॉल हवाय, चांगली फिल्डिंग हवे आणि त्याकरता चांगली गोलंदाजी करावी लागेल. बॉलिंग मार्कवरती आलाय रुपेश जाधव. बॉलिंग मार्कवरती आलाय. प्रत्येक विकेट करता संजयजी ठाकरे यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलंय. बघूया
त्या प्रकारे गोलंदाजी होईल का रुपेशची. सध्या बॉलिंग मार्कवरती त्याला पाहतोय. स्ट्राईक एंडला लेफ्ट हँडेड बॅटर. आता बॉलिंग एंड चेंज झालाय आणि जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड कडून गोलंदाजी होते. 2 एंड आपण पाहतोय, पेव्हिलियन बॉक्स एंड आणि जुचंद्र रेल्वे स्टेशन एंड. बघा, या अगोदर पहिली इनिंग पाहिली तर 5 ओव्हरमध्ये 24 मिनिटामध्ये 5 ओव्हर कंप्लीट केल्या होत्या. वसई कोलीवाडा संघाने एकतर चांगली गोलंदाजी आणि चांगला टाइम मॅनेजमेंट देखील त्यांचं पाहिलं होतं, म्हणून महाकाल मालजीपाडा संघाला देखील तेच करायचं आहे. पुढचा बॉल, दुसऱ्या ओव्हरचा पहिला बॉल आडव्या बॅटने खेळायचं आहे. फोर्स केलं बॉलला आणि चेंडू जातोय. फाईन लेगचा फिल्डर पुढे येईल. फाईन लेग लॉंग लेगच्या मधोमध हा बॉल. सध्या 2 धावा गॅटिंगच्या बॅटमधून धावा येत आहेत, ही देखील जम्याची बाजू आहे. प्रत्येक बॉलवरती धावा येतील तर मॅच दूर जाईल. जय महाकाल मालजीपाडाच्या संघाच्या बाजूने मॅच दूर जाईल. एक्झॅक्टली, यावेळेला धावा थांबत नाहीयेत, विकेट्स मिळत नाहीयेत, डॉट बॉल येत नाहीयेत आणि त्यामुळे धावांचं पर्सेंटेज जास्तीत जास्त वाढताना पाहायला मिळतं. ऐवन वसई कोळीवाडा टीम 17-0. ऑन साईडला खूप सुंदर पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केलं गेलंय. सिंगल मेल स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये 1 रन मिळत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 18 या धावसंख्येवर. सर्वजण मात्र या स्पर्धेचं कौतुक अक्षय करताना आपल्याला पाहायला मिळतात. मोहनदादा पाटील, अगदी एक सुंदर व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं. एक संकल्पना चांगली आली आणि त्यानंतर आपण पाहिलं तर नाईटच्या फॉर्मॅटमध्ये ही स्पर्धा 2 लाखाच्या घरामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. म्हणजेच सर्वांनी खूप चांगली मेहनत घेतली आणि खऱ्या अर्थानं मोहनदादा पाटील आणि द ग्रेट मराठा परिवार, जे परिवारातील सदस्य आहेत, खरोखरच त्यांना मानाचा मुजरा असेल, मानाचा सलाम असेल. नक्कीच कौतुक करेन ॲडव्हेंचर बॉईजचं देखील. त्यांची देखील भरपूर मेहनत. फटका फसलाय, विकेट जाण्याची दाट शक्यता आणि इथे विकेट गेलाय. जबरदस्त अमयने हा कॅच कॅरी केलाय आणि विकेट गेलाय. पहिला विकेट ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. इथून कमबॅक होईल का हा प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. चांगला बॉल डिलिव्हर केला होता, लेग कटर बॉल होता, फोर्स केलं होतं क्रिसिलने या बॉलला आणि काय जबरदस्त कॅमेरा मॅनचं वर्क पाहायला मिळतं. अगदी ठळक अक्षरामध्ये टेनिक्स बॉल दिसत असताना आणि अमयने कोणतीही चुकी केली नाही. सुपर मॅग्निफिसंट कॅच. फर्स्ट विकेट डाऊन. 18ला पहिला धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026चं हे शानदार आयोजन, पहिली रात्र या स्पर्धेची आपण अनुभवतायत. जे TCP लाईव्हच्या माध्यमातून श्रोते जोडले गेलेत त्या सर्वांचं करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. आणि या सभोवताली या मैदानाच्या आपण पाहत आहेत जे श्रोते यावेळेला जे प्रेक्षक आलेले आहेत त्या सर्वांचं सुद्धा करूया आपण मनपूर्वक धन्यवाद. जसजसा दिवस पुढे जाईल अक्षय, तसतसं प्राईज सुद्धा वाढताना प्रेक्षकांसाठी पाहायला मिळणार आहे. या अगोदर मी वाडा SP ट्रॉफीमध्ये पाहिलं होतं की पहिल्या दिवसात 1000 रुपये, त्यानंतर 2000, 7 दिवस चालली स्पर्धा आणि वाढत गेलं बक्षीस. त्यानंतर आपण पाहिलं तर या विभागामध्ये याच मैदानात आपण पाहत आहेत अजिंक्य स्पोर्ट जुचंद्रच्या मैदानात सध्या तरी हे प्राईज वाढताना पाहायला मिळणार आहे. म्हणजे प्रेक्षकांसाठी खूप मोठी मेजवानी आहे. आणि त्याचं ताजं उदाहरण या बॉल नंतर आपण घेणार आहोत की समोर जे पंच आहेत त्यांनी देखील या ग्राउंडवरती एक कॅच घेतला होता आणि तब्बल 5000 रुपये कमावले होते. म्हणजेच विरल नायर सर यांची आठवण झाले. 5000 रुपयेपर्यंत देखील आपण पाहिलं होतं तिथे पारितोषिक या जुचेंद्र गावमध्ये. 18 धावा, 1 विकेट, 4 बॉल. रुपेश पुढचा बॉल. हो, यावेळी समोरच्या दिशेने अगदी बॉलला सॉफ्ट हँडने समोरच्या दिशेने केले. तेवढ्याच वेगाने फिल्डर आलाय. जबरदस्त फिल्डिंग वर्क पाहायला मिळते. फेकी येईल तिथपर्यंत या 2 धावा काही रोखू शकत नाही. 2 या धावसंख्येने धापळक 20 धावा म्हणजे 28ची गरज आहे. 20 धावा, 1 गडी बाद. विश्वास खूप महत्त्वाचा भाग असतो क्रिकेटच्या खेळात म्हणा, आपल्या करिअरमध्ये. आणि करिअरमध्ये सुद्धा आपण तेच पाहायला मिळतं. मोहनदादा पाटील यांनी सातत्याने माणुसकीचं नातं सुद्धा रोवलं. स्वतःवर विश्वास ठेवला. कारण स्वतःवर विश्वास ठेवा, जग तुमच्या पाठीशी उभं राहील, हे बाळासाहेब ठाकरे यांचे वाक्य आहेत. या वेळेला इनसाइड आउटचा फटका ट्रू दी कव्हर खेळला गेलाय. वा, व्हॉट शॉट. क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक्सलंट टायमिंग. सरळ बॉल निघून चाललाय. 1 टप्पा घेत बाउंड्री लाईनच्या पार. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी जॅक्सनच्या बॅटमधून क्लास, दिस इज अ क्लास यावेळेला पाहायला मिळतोय. चौकार. गुड शॉट. अप्रतिम फटका. बॅकफुट पंच स्लॅश केलं आणि बरोबर इनटू द गॅप मधून जॅक्सन इन ऍक्शन मध्ये ऍक्शन जॅक्सन चौकार आपण पाहिला गेला जॅक्सनच्या बॅटमधून. 2 ओव्हर आणि टीमची धावसंख्या आहे टोटल 24 धावा. इथून अजूनही 24ची गरज. बॉल शिल्लक 24 म्हणजे 24 बॉल 24ची गरज. वसई कोलीवाडा संघ या अगोदर पाहिलं तर बाकी सर्व टीम जे अगोदर एंट्री बुक केली होती, वसई कोलीवाडा एकमात्र संघ आहे जो सर्वात शेवटला
या संघाने या स्पर्धेमध्ये पार्टिसिपेट केले, लेट पण थेट. आणि पहिला मॅच खेळत असताना आता 24 बॉल 24ची गरज आहे. वसई कोळीवाडा मोठमोठ्या स्पर्धा गाजवणारा संघ आहे, मोठमोठ्या टुर्नामेंट खेळलेला संघ आहे आणि मोठमोठ्यांना गार करणारा संघ आहे. टेंबिवलीसारख्या संघाला 2 वेळा पराभव केला या संघाने. म्हणून या संघाकडे त्या प्रकारचे खेळाडू आहेत, तो टॅलेंट आहे. आणि सध्या महाकाल मालजीपाडा हा देखील त्याच ताकदीचा संघ आहे. कुठेतरी आपली ताकद विसरलाय आणि इथून कमबॅक करायचं आहे. विकेट घ्यावे लागतील, गोलंदाजी चांगली करावी लागेल. आणि बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा जयला बोलवलंय. जय पाटील एक विकेट टेकर गोलंदाज, वेगवान गोलंदाजी करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. सध्या गॅटिंगच्या विरोधात त्याचा बॉलिंग अटॅक सेकंड स्पेलमध्ये पाहणार आहोत. फक्त दिशा दिली, बॉडीला रोल केलं आणि पाहिलं तर स्क्वेअर लेगला हा फटका खेळला. 1 धाव आरामात कंप्लीट. सिंगलने सध्या संतुष्ट. 1 या धावसंख्येने धावपळक जर पाहिलं तर टोटल धावा 25. गेटिंग मानकर 40+ क्रिकेट सुद्धा अफलातून तो खेळत असतो. मग टेनिस बॉल क्रिकेट असो, रबर बॉल क्रिकेट सातत्याने खेळत असतो. आणि सातत्याचं दुसरं नाव आहे 25ला 1. 23 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता. गॅटिंग 6 बॉलमध्ये 9, जॅक्सन 3 बॉलमध्ये 6 रन त्याच्या बॅटमधून आलेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नेहमीच चांगले वाक्य पाहायला मिळतात. जिद्द असेल तर अडथळे ही वाट मोकळी करतात. ते तुम्हाला अडथळे जरूर मोकळे करावे लागतील, परंतु जिद्दीने लढावं लागेल. इथून सरळ बॉल निघून जाईल विकेटकीपरच्या हातामध्ये. या स्ट्राईक बॉलचा इशारा येतोय अजित म्हात्रे सरांचा. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर. कामेश पाटील दर्शवत आहेत 26 या धावसंख्येवर. अक्षय, इथून जर विकेट आणि डॉट बॉल जर आले तर कदाचित पलटवार होऊ शकतो. तोच विचार मनामध्ये चालू आहे गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून. जय एक चांगला गोलंदाज आहे, परंतु सध्या आपलं अस्तित्व दाखवावं लागेल, आपला टॅलेंट दाखवावं लागेल. आणि हीच ती वेळ आहे जिथे एक ब्रेक तो हवा आहे. डॉट बॉल हवेत. पुढचा बॉल, परंतु जॅक्सनने इनसाइड आउट जबरदस्त फटका खेळलाय. फिल्डर आहे आणि इथे षटकाराचा इशारा ऑडियन्स कडून. कोर कमिटी मेंबर चांगला फटका खेळला, इनसाइड आउट ऑन दी अप फटका होता. फिल्डर तिथपर्यंत पोहोचला, परंतु बॉडी बॅलन्स आहे ना तो सध्या पाहिला तर थोडासा लूज दिसला आणि सीमा रेषीवरती पाय आला, तिथे षटकार येतोय. संघले रवी वाघमारे त्या ठिकाणी होते आणि त्यांनी षटकार यावेळेला दाखवला. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 32 या धावसंख्येवर. 32 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. जॅक्सन मॅग्निफिसंट बॅटिंग, अतिशय चांगली कणखर बॅटिंग होत असताना पाहायला मिळते. टेक्निकली साऊंड. जय पाटीलचा बॉल यावेळेला ऑन साईडला, बरोबर एलिव्हेशन मिळालं नाही. फिल्डर येत आहेत, मात्र पुन्हा एकदा चुकी केली जाते. चुकीला माफी नाही आहे. ही चूक आपण पाहिली होती एकविरा स्पोर्ट्स नायगावच्या विवेक कोळीने केली आणि तिथून मात्र अगदी तोंडातला घास हिरावून घेतला होता. प्रतिस्पर्धी संघाच्या माध्यमातून अंकुश स्मृती, पतू पॅकर्स दत्ताळी या टीमने, कल्पेश भोईरने जबरदस्त बॅटिंग केली होती. षटकार आला त्यानंतर. म्हणजेच एक एक झेल किती महत्त्वाचे असतात हे सांगण्याची गरज नाही आहे, परंतु सध्या कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं अक्षय आणि त्यामुळे धावांचा वेग वाढतो. विकेट येत नाही आहेत आणि धावा येत आहेत. चांगला बॉल आहे, आतमध्ये वळणारा बॉल. ऑफ ब्रेक चेंडू होता आणि इथे मात्र डॉट बॉल येतोय. म्हणजे हेच गोलंदाज जय देखील कमबॅक करतोय. या अगोदरचा फटका होताना जॅक्सनने केला होता नो लुक शॉट, पिकअप शॉट, परंतु त्या प्रकारे डिस्टन्स जे होतं ते क्लिअर झालं नव्हतं. मिसफिल्ड झाली, कॅच सुटला आणि तिथून 2 धावा आल्या. इथेही डॉट बॉल येतोय. शेवटचा बॉल, चौथा. चांगला कमबॅक जय पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. ऑफ्टनच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच केलं होतं. जॅक्सन आता थोडेसे अडचणीत येताना पाहायला मिळत आहेत. जय पाटील हा सुद्धा एक अपकमिंग यंग टॅलेंट म्हणून खेळाडू पाहिला जातो. सॅम राऊत, दीपू हे मात्र नेहमीच, आदेश पाटील असतील हे मात्र खेळाडू नेहमीच या खेळाडूंवर विश्वास टाकतात. एक सिनियर खेळाडूने ज्युनियर खेळाडूंना कसं घेऊन चालायचं. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो. कदाचित हे वीक झोन आपल्याला पाहायला मिळतात. मायनस पॉईंट आहे जॅक्सनचे. चांगली गोलंदाजी एकाच टप्प्यावर गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. ग्रेट बॉलिंग. दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर तिसऱ्या बॉलवर 2 धावा आणि त्यानंतर डॉट डॉट आणि डॉट येत असताना पाहायला मिळत आहेत. 34ला 1. 3 षटकांच्या समाप्ती अखेर I1 वसई कोळीवाडा टीम आता रिक्वायर्ड रन रेट 4.67चा पाहायला मिळतो. म्हणजेच इथून जर आपण पाहिलं तर 18 बॉलमध्ये 14 रन फक्त म्हणून चालणार नाहीये. क्रिकेट आहे, माणसाची वेळ आणि क्रिकेटचा खेळ बदलायला टाइम लागत नाही. चढ उतार अनेक वेळा पाहिले टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. तोंडातला घास अनेक वेळा हिसकावून घेताना पाहिलेत काही संघांना आणि इथे देखील त्या प्रकारची जिद्द असेल जय महाकाल मालजीपाडा संघाकडून.
बॉलिंग मार्कवरती कोणाला आणलं जाईल ही चर्चा, ही टीम मीटिंग, ही रणनीती आखली जाते. आणि सध्या या ट्रॉफी जर पाहिल्या ना, क्रिस्टल ट्रॉफी जबरदस्त आपण पाहतोय. मयूर म्हात्रे आणि हिमांशू म्हात्रे यांनी सौजन्य केल्या चारही ट्रॉफी, त्यांचंही करूया कौतुक. 34 धावा, 1 विकेट, 3 ओव्हरच्या तर कमबॅक करावा लागेल आणि कमबॅक करणाराच गोलंदाज बॉलिंग मार्कवरती आला आहे मिस्टर चौतीसला 1. सध्या आपण पाहिलं तर कॅटिंग आणि जॅक्सन ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 18 बॉल आणि 14 रन हे सामन्याचं समीकरण पाहायला मिळतं. महाकाल मालजीपाडा टीम ऐवन वसई कोळीवाडा पुन्हा एकदा बॉलर तयार. चौतीसला 1. पुन्हा एकदा बॉलर तयार. लोकेश, चांगला बॉल आणि या वेळेला यस ॲब्सोल्युटली प्लम लेग बिफोर विकेट. पायचीत पकडला गेलाय. गॅटिंग मानकरला परतावा लागेल. बॅक टू द डगआउट. अक्षय आता सामन्यामध्ये पलटवार निर्माण झालाय. काय बॉल डिलिव्हर केला होता. मॅग्निफिसंट डिलिव्हरी. 34ला 2. फलंदाज बाद. जबरदस्त. यावेळेला आपण पाहत आहेत काय लाईव्ह टेलिकास्ट. वा, ॲब्सोल्युटली राईट डिसिजन बाय विरल नायर सर. आणि काय अप्रतिम बॉल डिलिव्हर केला होता. कॅमेरामध्ये बंदिस्त होत असताना गॅटिंग मानकर सुद्धा जाईल डगआउटच्या दिशेने. त्यावेळेला तो चेक करेल, सांगेल वा. अशा क्लिप्स आहेत ना, त्या मात्र तुम्ही व्हायरल केल्या पाहिजेत की पंचांचा निर्णय अंतिम होता. गुड डिसिजन सर, अशी ही टॅगलाईन जेव्हा तुम्ही मात्र ती व्हिडिओ टाकून जेव्हा टॅगलाईन तुम्ही ग्रुपवर पाठवतील तर त्यांचे होप्स अजून वाढतील. कारण वाईट गोष्टी व्हायरल व्हायला सेकंदसुद्धा लागत नाही. कधी कधी वाईट बॉल न दिल्यामुळे लगेच व्हायरल होते व्हिडिओ आपल्या ग्रुपला वेगवेगळ्या. परंतु अशा प्रकारच्या व्हिडिओ ज्या आहेत ना, क्लिप्स, त्या मात्र बनवा आणि सांगा गुड डिसिजन ॲब्सोल्युटली प्लम. ही टॅगलाईन तयार करा. मग पहा, मग टेनिस बॉल क्रिकेटचे जे अंपायर्स आहेत ते सुद्धा मात्र एक वेगळ्या लेवलला ते पंचांची भूमिका साकारताना पाहायला मिळतील. ग्रेट डिसिजन. 34ला 2. चांगला उल्लेख आपण केला आणि म्हणूनच पंचांच्या डिसिजनचा आदर देखील करा. आणि तेच आपण पाहिलं. अप्रतिम डिसिजन याही स्पर्धेमध्ये प्रत्येक पंचांकडून आपण पाहतोय. स्ट्रायकिंगला औषधन मानकर आलाय. 34 धावा, आतापर्यंत 2 विकेट. बॉलिंग मार्कवरती लोकेश पुढचा बॉल घेऊन. होय, हाई बॉल बीट केला होता आणि इथे हाताने नाही तर पायाने अडवण्याचा प्रयत्न. चेंडू अडवला, हा महत्वाची गोष्ट आहे. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. कमबॅक केलंय. अजून सुद्धा यावेळेला धीर सोडलेला नाहीये, कारण धीर हा जवळचा मित्र आहे आणि त्यामुळे आतापर्यंत लोकेशने जी गोलंदाजी केली ती वाखाणण्याजोगे पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत असताना सुपर बॉलिंग. लोकेशने हाच विचार केला असेल की मागील 3 षटकांमध्ये काय झालं, यापेक्षा मी आता या षटकामध्ये काय करणार आहे. जे झालं गेलं ते विसरून नव्याने सुरुवात करणं हे आपल्याला क्रिकेटने शिकवलंय. सतत जर तुम्ही भूतकाळ जर डोक्यामध्ये ठेवतील तर येणारा वर्तमान काळ हा खराब जातो, हे सत्य आहे. त्यामुळे क्रिकेटच्या खेळामध्ये हेच नेहमीच पाहायला मिळतं की प्रेझेन्स ऑफ माइंड, कॉन्सन्ट्रेशन, तुमचं परिपूर्ण फोकस क्रिकेटवर असलं पाहिजे. ऑन साईडला खूप चांगला फटक्याला एक्झिक्यूट केला गेलाय. फार वेगाने फिल्डर येत आहेत आणि शेवटच्या मोमेंटला चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. वन हँडने बॉलला स्टॉप केलं. दीपूच्या हातामध्ये बॉल यावेळेला कलेक्ट होण्याच्या अगोदर 2 रन्स कंप्लीट केल्या गेलेत. आणि अक्षय हेच खूप क्रिकेटमधील बेसिक हेच खूप महत्त्वाचं असतं, सिंगल डबल, आणि तेच आपल्याला सध्या तरी पाहायला मिळतं. 36ला 2, 12 रनची आवश्यकता आहे. मॅच हातात आहे म्हणून सिंगल डगल वर फोकस केला आणि 36 धावा, 2 विकेट. एकतर्फा मॅच केलाय सध्या वसई कोलीवाडा संघाने. परंतु महाकाल मालजीपाडा संघ सांगेल की अजूनही आम्ही आहोत या मॅचमध्ये. कमबॅक करायचा आहे
आणि तो कमबॅक लोकेशनी केला या ओव्हरमध्ये. पुढचा बॉल ऑफ स्टंपवरती पिचिंग केलेला बॉल कव्हरच्या दिशेने चांगला फटका केलाय, इनफिल्डला खेळलाय, इनटू द गॅप मधून डीप कव्हरला देखना कव्हर ड्राईव्ह, चौकार. चांगला फटका होता बॅकफुटला जाऊन, मात्र या वेळेला काय फटक्याला एक्झिक्यूट करत असताना सध्या आपण पाहिलं तर कामेश पाटील दर्शवतात की रन्स झालेले आहेत ते 40वर धावसंख्या जाऊन पोहोचले गेले. 40ला 2. ऑस्टन मानकर सुपर बॅटिंग करत असताना बरोबर बॉलच्या सरळ रेषेमध्ये येऊन खेळत असताना मेरिटवर येऊन खेळतोय आणि त्यामुळे त्याला गॅप शोधण्यामध्ये सहज आणि शक्य होत असताना पाहायला मिळतं. आराम के साथ बॅटिंग करत असताना पाहायला मिळतोय. कोणत्याही प्रकारचं दडपण दबाव न घेताना मला प्रत्येक बॉलला चांगलं फेस करायचं आहे हेच दर्शवणारा हा खणखणीत चौकार पाहायला मिळाला. 40ला 2. पुढचा बॉल पायावरचा बॉल होता आणि त्या बॉलला दिशा दिली बरोबर. फाईन खेळलेला फाईन लेग क्षेत्रामध्ये आणखीन एक ऑस्डन मानकरच्या बॅटमधून येतोय, चौकार. चांगला फटका होता. लगातार 2 बॉलवर 2 चौकार पाहायला मिळत आहेत. ऑस्डन मानकर जाणतायत की कोणत्या बॉलवर कसं खेळायचं आहे आणि सध्या लोकेश यावेळेला पहिल्या बॉलवर विकेट मिळाल्यानंतर कमबॅक करण्याची संधी होती, परंतु 2 बॉलवर 2 चौकार आल्यानंतर इकॉनॉमिकल जो होता तो मात्र थोडासा खराब पाहायला मिळतोय. 44ला 2. 4 रनची आवश्यकता. आता हळूहळू मात्र विजयाच्या पाऊलखुणा उमटत असताना पाहायला मिळत आहेत. विजयाची नौका ही मात्र आता किनाऱ्यावर लावत असताना पाहायला मिळत आहेत. चांगला बॉल होता, थोडासा खोलवर बॉल, खेळपट्टीवर बॉल राहतोय. स्मार्ट सिंगल पाहायला मिळते. जॅक्सन आणि ऑस्डन यांच्यामध्ये चांगला तालमेल पाहायला मिळतो. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 45. लॉस ऑफ 2 विकेट. 4 षटकांच्या समाप्ती अखेर आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉलमध्ये ऐवन वसई कोळीवाडा या टीमला 3 रनची आवश्यकता असेल. एकतर्फा मॅच झालाय. सध्या येणारे 12 बॉल 12 बॉलमध्ये 3ची गरज. वसई कोळीवाडा संघ खुश आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग राहिले सुरुवातीला क्रिसिल मस्तान त्याने अटॅक केला, त्यानंतर जर पाहिला गॅटिंगने देखील चांगली बॅटिंग केले. जॅक्सन आणि ऑस्डन सध्या ही बॅटर चांगल्या फॉर्ममध्ये आहे आणि प्रत्येकाने आपला रोल निभावला आहे. क्रिसिलने 8 धावा केल्या, त्यानंतर गॅटिंगने 9 धावा. आता ऑस्डन मानकर जो स्ट्राईकला आहे, ज्याच्या बॅटमधून 5 मध्ये 11 आल्यात आणि जॅक्सनने 8 मध्ये 14 केल्यात. गोलंदाजी देखील अप्रतिम राहिली, फलंदाजी देखील त्या प्रकारची आहे. येणारे 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये सध्या पाहिजे आहेत अवघ्या 3 धावा. 12 बॉल आणि 3 रन हे सामन्याचं समीकरण श्रीमान बाळासाहेब ठाकरे चषक 2026 आपण पाहत आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे नेहमीच एक विचार चांगले होते की तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल ना तर जगाच्या कानाकोपऱ्यात जा, तुम्हाला भय नाही आहे. तो आत्मविश्वास असायला हवा आणि तोच आत्मविश्वास सध्या तरी बॅटिंग करणाऱ्या टीमकडे आपल्याला पाहायला मिळतो. जॅक्सन अँड ऑस्डन मार्कर यावेळेला ऑन साईडला खूप चांगला फटका आणि फिनिश टच यावेळेला करत असताना फिनिशिंग टच पाहायला मिळतोय, चौकार. सुपर टायमिंग आणि वसई कोळीवाडा टीमने मात्र अखेरकार या पहिल्या सामन्यामध्ये बाजी मारली आणि समोरचा प्रतिस्पर्धी संघ महाकाल मालजीपाडा टीम या स्पर्धेमध्ये तुम्ही खेळलात, वेळेवर हजर राहिलात. कुठे चुका झाल्या त्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करतील आणि येणाऱ्या पुन्हा एकदा नाईटच्या स्पर्धेमध्ये अनेक स्पर्धा असतील तर त्या स्पर्धांमध्ये तुमचा बोलबाला राहील हीच अपेक्षा बाळगूया आणि दोन्ही संघाचं कौतुक करूया, एका संघाचं अभिनंदन करूया. डेफिनेटली जो संघ आहे वसई कोळीवाडा. चला शेक हँड करायला विसरू नका. मॅच समरी महाकाल मालजीपाडा टीम आपण पाहिला दीपेश म्हात्रेने 11 हा इंडिव्हिज्युअल हाय स्कोर होता. लोकेश भोईर, केवल आणि रुपेश यांनी 9-8-8 आणि त्यानंतर ऑस्डन मानकर 19 रन देत 3 विकेट्स मिळवल्या. गॅटिंगने 16 रन देत 2 विकेट. ऑस्डन मानकर 15 रन, जॅक्सन 14, गॅटिंग 9, क्रिसिल 8. तर डेफिनेटली लोकेश भोईर, रुपेश, जय पाटील, समीर राऊत मात्र यावेळेला थोडेसे महाग ठरत असताना आपण पाहिलं पहिल्याच बॉलवर चौकार सॅमच्या गोलंदाजीवर. वसई कोळीवाडा ऑन बाय 8 विकेट्स आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट मिस्टर ऑस्डन मानकर ठरत आहेत या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. विथ द बॅटने 15 नॉट आउट आणि विथ द बॉलने 19 3 विकेट. या आपण ऑस्डन मानकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण या अक्षयजी साटम मात्र असतील या स्पर्धेचे मुख्य समालोचक.